आमच्या शेतातल्या बांधांवर ना लई गवत वाढून गेलंय बाई. मग आई मला म्हणे भाऊ आज संडे तर जा ना तेवढं तणनाशक मारून ये ना. म्हटलं हो जातो ना, तुम्ही काय आराम करू देशा मला घरी. मग काय दुकानातून तणनाशक घेतलं आणि गाडीवर बसून निघालो शेताकडे. संडे राहिला ना बाई, घरचे मला काही ना काही काम लावतच राहतात. असो शेतकरी म्हटलं म्हणजे थोडंफार चालायचंच. मग काय शेतात आलो आणि विहिरीकडे येऊन बघतो तर विहीर पूर्ण कोरडी होते बाई. पावसाळा राहून पण विहिरी पूर्ण कोरड्या नाही. कसं व्हायचं व शेतकऱ्याचं. असो विहिरीला पाणी नव्हतं पण या कुंड्यात पाणी होतं. म्हटलं आता याच्यात ऍडजस्ट करावं लागणार आपल्याला. मग काय उतरवलं आपलं हत्यार खाली आणि लागलो आपल्या कामाला. मी ना लाईफ मध्ये फर्स्ट टाइम फवारणी वगैरे मारतोय म्हणून माझं जीवन एकदम दगदगू राहिला डायरेक्ट. मग कसं तरी घाबरत ते औषध ओपन केलं. आधी या फवारणी पंपात पाणी भरलं. मग त्यात बरोबर हे 2 झाकण मोजून औषध टाकलं. मग चेहऱ्याला रुमाल वगैरे बांधून तुमचा रेडी झाला. रेडी तर झालो पण हा पंप पाठीला टांगायचं कसं हेच समजत नव्हतं मला. कारण फर्स्ट टाइम आहे ना खूप प्रयत्न केल्यानंतर फायनली तुमच्या भावाने पाठीला टांगलंच. ही बेकार जड रे. आज तर पाठाच पडन भाई माझा. मग काय एक्सपिरियन्स नाही तरी तुमच्या भावाने गरा एक पंप मारून दिला आणि एकच पंपात पूर्ण हवा टाईट होऊन गेली बाई. म्हटलं कल्पे शूटर रे अजून खूप मारायचं तुला. मग काय परत कामाला लागलो आणि फायनली पूर्ण डन करून टाकलं. मग कुठं बरं वाटलं रे बाई. हे असं असतं बाई शेतकऱ्याचं जीवन. सोपं नका समजू बरं का. लई कष्ट करावं लागतं शेतकऱ्याला, तेव्हा कुठे 2 पैसे बघायला भेटतात. असो चालायचंच. मी जातो आता घरी, तेवढं तुम्ही फॉलो करून घ्या.